महासंचालनालयानं विमानातून पॉवर बँक नेता येईल का याचा विचार करण्यासाठी नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिलेत। विमानातून पॉवर बँक नेण्यावर लवकरच बंदी येणार आहे। मोबाईल पॉवर बँकेचा विमानामध्ये स्फोट झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। पुढची बातमी केरळमधून। केरळमधल्या आदिमालीमधल्या कुंभनपारा या ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे एक जोडपं ढिगाऱ्याखाली अडकलं होतं। यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे आणि पतीचा मृत्यू झालाय। 5 ते 6 घरांचं नुकसान झालंय। केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। भूस्खलनाचा धोका अजूनही कायम आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मलेशिया दौऱ्यावर आहेत। 47व्या आसियान परिषदेसाठी ट्रम्प मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पोहोचले तेव्हा पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत झालं। पारंपरिक नृत्याच्या सादरीकरणानं स्वागत होत असताना ट्रम्प यांनाही नृत्य करण्याचा मोह आवरला नाही। त्यांनी नृत्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त 10% कर लादण्याची घोषणा केली आहे। यापूर्वी ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 25% कर लादला होता, तर अमेरिकेनं कॅनडावर 35% कर लादलाय। आता लादण्यात आलेला 10% अतिरिक्त कर यामुळे कॅनडावर एकूण 45% कर झालाय। कॅनडानं टॅरिफ विरोधात केलेल्या जाहिरातीमुळे अतिरिक्त कर लादण्यात आल्याचं सांगितलं गेलंय।